दरम्यान चौफेर टीकेनंतर वडेट्टीवारांनी सारवासारव केली आहे। मूल रूप से अतिरेकी आए और उन्होंने 27 लोगों की जान लेकर चली गई। किसी ने जात धर्म भी पूछा, किसी ने नहीं पूछा। अगर ये पूछा गया है तो इसका मतलब यही है कि देश को अस्थिर करने के लिए, देश में दो समुदायों को, दो धर्मों को आपस में लड़ाने के लिए और देश का नुकसान करने के लिए उनकी मंशा हो सकती है। हिंदुस्तान में इस तरह टेररिस्ट ने उनको कलमा पढ़ने को लगाना, तो इसके पीछे की पाकिस्तान की राजनीति अपने देश को नुकसान पहुंचाने की है। दरम्यान काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी पहलगाम हल्ल्यावरती वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे। धर्म विचारून केलेल्या गोळीबारावरून वडेट्टीवारांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय। या दहशतवाद्यांकडे इतका वेळ कुठे असतो की ते कानाजवळून तुमचा धर्म काय हे विचारतील असं वडेट्टीवारांनी म्हटलंय। तर वडेट्टीवारांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। दरम्यान पहलगामची जबाबदारी सरकारची आहे, पहलगाममध्ये सुरक्षा दल का नव्हतं असा सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलेला आहे। तसंच पहलगाममधील हल्ला हे सरकारचा अपयश असल्याचा आरोप सुद्धा वडेट्टीवारांनी केलाय। तर दुसरीकडे हल्ल्याला जबाबदार असलेल्या आरोपींना तात्काळ अटक केली पाहिजे ही देशवासियांची भावना आहे असंही वडेट्टीवारांनी स्पष्ट केलं आहे। इस बारे में कोई बात नहीं करता। बात क्या करते हैं तो उन्होंने हिंदू का पूछ कर मारा। अरे कोई टेररिस्ट को पूछने तक समय होता है क्या? उनके कान में जाके नजदीक जाके पूछेगा? ये सब जो बातें हैं बहुत सारे इसमें कंट्रोवर्शियल, कोई बोलता है ऐसा हुआ ही नहीं, कोई बोलते ऐसा हुआ है। ये प्लान करके मत करो। टेररिस्ट है, उसको कोई जात धर्म नहीं होता है, उसके साथ में ऐसा मत करो और उसको सीधा से सीधा उनको पकड़ के कार्रवाई करो। पहलगाम की जिम्मेदारी किसकी है? जिम्मेदारी तो सरकार ने लेनी चाहिए। पहलगाम की जिम्मेदारी, जो पहलगाम में घटना हुई, 27 लोगों की जान गई, क्या तुम्हारा वहाँ पे सिक्योरिटी क्यों नहीं थी? क्यों निकाली गई? वहाँ पे तुम्हारे इतने 200 किलोमीटर तक लोग अंदर आके अतिरेकी घुस जाते हैं, तो तुम्हारा इंटेलिजेंस क्या कर रहा था? वो फेल्यूर नहीं है, इस सरकार का फेल्यूर नहीं है। इस बारे में कोई बात नहीं करता। अशा प्रकारचे स्टेटमेंट्स देऊन जे काही मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं चाललंय। आता नातेवाईकांचं म्हणणं आपण सगळ्यांनी मीडियामध्ये दाखवलं आणि नातेवाईकांनी स्पष्टपणे सांगितलं, ज्यांच्या समोर मारलेलं आहे त्यांनी सांगितलं। तिथे थोडी होते वडेट्टीवार, इथे बसून कुठेतरी अशा प्रकारचे स्टेटमेंट करून नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणं, मला असं वाटतं हे अतिशय वाईट आहे आणि म्हणजे मला तर शब्द नाही, याला मूर्खपणा म्हणावा की काय म्हणावं मला समजत नाही। दरम्यान या संदर्भातलीच पुढची महत्त्वाची बातमी येते। काँग्रेसच्या नेत्यांना सूचना करण्यात आल्या सूत्रांकडून माहिती मिळते, पहलगाम हल्ल्यावरती भूमिकेशी विसंगत वक्तव्य, पक्षाच्या भूमिकेशी विसंगत वक्तव्य करू नये अशी सूचना करण्यात आलेली आहे। तर राज्यामध्ये आता एकही पाकिस्तानी नागरिक बेपत्ता नाही, सर्व नागरिकांची ओळख पटली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारनं पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते। दरम्यान राज्यात किती पाकिस्तानी लोक आहेत यामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या विधानामध्ये तफावत आढळली। त्यामुळे पाकिस्तानी नागरिकांवरून सरकारमध्ये एक वाक्यता नाही का अशी चर्चा सुरू असताना जेवढे पाकिस्तानी नागरिक भारतात आहेत ते सापडले असून त्यांना घालवायची व्यवस्था केली असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले। यानंतर महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले होते। यावरती देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। राज्य सरकारकडून पाकिस्तानी नागरिकांशी संवाद साधण्याचं काम सुरू आहे। एकही व्यक्ती सापडला नाही असं नाही, सर्वांची ओळख पटली आहे असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले। जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे। एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाहीत, माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होईल। आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत। पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील। अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे। एक्झॅक्ट आकडा जो आहे हा लवकरच पोलीस विभाग त्या ठिकाणी घोषित करेल, पण मी तुम्हाला सांगतो की जे पाकिस्तानी नागरिक भारतातनं बाहेर गेले पाहिजे
अशा सगळ्या नागरिकांना आयडेंटिफाय करण्यात आलं, संपर्क करण्यात आला, बाहेर जायला सांगण्यात आलं. त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे की ते कुठून जात आहेत, काय करत आहेत, त्याचं ट्रॅकिंग चाललेलं आहे. त्यामुळे त्याची आकडेवारी आपल्याला पूर्ण सांगितली जाईल. पण कोणीही म्हणजे केंद्र सरकारने सांगितलेल्या कॅटेगरीत बसणारा कोणीही नागरिक असा नाही की जो आम्हाला सापडलेला नाही. पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण देश सुन्न झालाय. 21 वर्षानंतर एवढा मोठा हल्ला झाला असं जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले. दरम्यान हल्ल्यामध्ये मृत्यू झालेल्या लोकांची काय चूक होती असं म्हणत मुख्यमंत्री अब्दुल्ला यांनी संताप व्यक्त केलाय. तर हल्ल्याच्या विरोधामध्ये जनता एकवटली आहे. 26 वर्षानंतर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जातोय. हल्ल्यानंतर बोलवण्यात आलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. उन लोगों के दुख दर्द को शायद इस असेंबली से ज्यादा कोई और असेंबली या पार्लियामेंट समझ नहीं पाएगी. इसलिए हमने चाहा कि यहां इस हाउस के तरफ से इस हमले की मजम्मत हो और उन 26 खानदानों के साथ हम अपनी जो है उनके साथ हमदर्दी करें. हम ये 22 रन का हमला 21 साल के बाद इतना बड़ा हमला हुआ है सिविलियन. हमें लग रहा था कि ये हमले जो हैं ये अब हमारे माजी का एक हिस्सा है. दे आर पार्ट ऑफ आवर पास्ट. ये हमारे आज की कहानी नहीं है, ये हमारा मुस्तकबिल नहीं है. लेकिन बदकिस्मती से बाइसरन ने दोबारा वो हालात यहां पैदा किए. पुढची मोठी बातमी बघूया. मंत्री नरहरी झिरवळ यांनी सरकारला घरचा आहेर दिलेला आहे. केंद्राची जलजीवन योजना फेल असल्याचा झिरवळ यांनी दावा केलाय. तर जलजीवन मिशन योजना कुणी बनवली माहिती नाही, पण योजना बनवताना नियमांचं पालन केलं जात नसल्याचं झिरवळ यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावरती झिरवळ यांनी जलजीवन मिशन योजनेवरती टीका केली आहे. परंतु आत्ताच्या मितीला जलजीवन हे तसं फेल योजना आहे हे मी सुद्धा मान्य करतो का त्याचं ज्या गाईडलाईन आहेत त्याच त्यावेळेला केंद्रानं ज्या बनवल्या त्या कशा बनवल्या, कोणी बनवल्या त्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही. पण आज केंद्रसुद्धा मान्य करतं का बाबा त्या योजना चुकीच्या पद्धतीनं झाल्यात, म्हणून पुन्हा त्याचं रिवाईज करण्याचं. पण रिवाईज करणं म्हणजे वर्ष 2 वर्ष जातील, काय होईल सांगता येत नाही. म्हणून आजचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी स्वतः सांगितलं का ट्रान्सफॉर्मर बसला नसेल तर दुसरा कुठला असेल त्याच्यावरून तुम्ही टॅप करा आणि त्या लोकांना पाणी द्या.